काय रे सापडली का? नाही साहेब, कुठंच नाहीत. काय काय तपास? नाही साहेब, कुठंच नाही सापडली. काय करता काय मग तुम्ही? सापडली पाहिजे, चिमणी सापडली पाहिजे, ती मुखवटे सापडले पाहिजे. हो सर. चिमणे आर्या, साहेब शांत व्हा. साहेब मला असं वाटतं आपण परत एकदा तुमच्या घरी जाऊन बघूयात का? नाही तर घरी नसणार ती. तिला घरी थांबायचंच नव्हतं, तिला इकडे उत्सवात यायचं होतं. माझी मनाई असून सुद्धा ऐकत नाही ती. सुधाकर हा नुसता उत्सव नाही, काहीतरी वेगळे कुणातरी काहीतरी सिद्ध करायचं या उत्सवाच्या आडून. मी सांगतोय गावकऱ्यांना हा उत्सव घेऊ नका, पण चिमणे साहेब शांत व्हा, धीर सोडू नका. साहेब आर्याताईंना काय होणार नाही. आपण ना अख्खं गाव पालतं घालू, तिकडे डोंगराकडे बघू, मेन रोडला बघू, त्यांना काय होणार नाही. तुमच्या बहिणीच्या आयुष्यावर एक संकट घोंगावतंय. हे संकट कधीही झडप घालेल. येत्या काही दिवसात तुमची बहीण तुमच्यापासून कायमची दूर जाईल. काय चिमणीला काही होणार नाही. साहेब आपली लोक त्यांना सगळीकडे शोधतात, नाकाबंदी लावलेली आहे. ती गावातच आहे. तो खुनी तिच्या मागावर आहे. कुणी या मुखोटेवाल्यांपैकी एक आहे. काय साहेब असं का वाटतं तुम्हाला? इन्स्टिक्ट. सुधाकर माझा आतला आवाज मला सुचवतो, गाईड करतो. इथे जा, तिकडे जा सांगतो. बऱ्याच वेळा ते खरं ठरलेलं आहे. माझ्या बहिणीच्या केसाला जरी धक्का लागला ना, सगळा गावात जाळून टाकेन मी. अहो गोपाळजी, गोपाळजी थांबा. इथे का आलोय आपण? तर तुम्हाला माहिती ना मला पाण्याची भीती वाटते. गोपाळजी इथून इथून निघूयात ना पटकन आपण. आपल्याला कोणीतरी बघेल गोपाळजी. लालीताई अडवतील आपल्याला, त्यांना संशय आला तर. गोपाळजी नको ना प्लीज, मला खरंच भीती वाटते. आता आपलं ठरलं होतं ना इथून लांब जायचं, आपलं नवं आयुष्य सुरू करायचं. गोपाळजी चला रे, इथून जाऊयात आपण आधी. गोपाळजी चला. गोपाळजी असं का करताय तुम्ही? गोपाळजी ऐका ना, खरंच आपण इथून जाऊ. तुमच्या डोक्यात काही दुसरा प्लॅन आहे का? इकडून दुसरा रस्ता आहे का कुठला जायला? गोपाळजी हो बघा ना, वेळ काय झाली, उजाडेल आता. कोणी बघेल आपल्याला, नको ना रिस्क घ्यायला. पण खरंच इथून जाऊयात ना लवकरात लवकर. तुमच्या डोक्यात असं काही आहे का की इथे थोडा वेळ थांबायचं आणि मग निघायचं? हो गोपाळजी काय चाललंय तुमचं? बोला ना काहीतरी माझ्यासोबत. गोपाळजी निघूयात आपण इथून, चला. गोपाळजी हा 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 बाई, हा काय करावं आता माझ्यासारख्या भोळ्या बाबड्या बाईला? नाहीये का मग बोळी? हा बोळी आहे ना मी. माझ्यासारख्या भोळ्या बाबड्या बाईला लय तरस दिलं तर नरकी आडवीनं. काय माहिती बाई आता कुठं उलटून बसले. अजय असं वंगाळताय बोलू नको, नाही तर परत त्या विस्तरून तुला चालायला लावतील. ग बसतो का? या उत्सवाची रात्र संपल्यावरती सकाळच्याला काय काय बघायला मिळते कोणाच ठाऊक. गोष्ट धड झाली नाही अप्पा या उत्सवात. जे ठरलं होतं का नाही त्याच्यात सगळं उलटच होतंय. मला वाटतं अप्पा ते जामकर साहेबाला आपण हलक्यात घ्यायला नाही पाहिजे होतं. अहो परवानगीशिवाय आपण उत्सव करतोय आणि तो अडवणार नाही असं वाटलंच कसं आपल्याला? तसं वाटलं म्हणजे अख्खे गावकरी त्याच्या विरोधात म्हटल्यावर मला वाटलं तो गप राहील, पण तो तर लय बियाणे निघाला. अहो त्याच्यामुळं दैत्य नाराज झालेत. आता कोणाचा तरी बळी घेतल्याशिवाय दैत्य काही गप्प बसणार नाही, शांत होणार नाही. हो अहो बाई शुभ शुभ बोला की जरा. पण मी काय म्हणते, यात आहे ना सगळ्यात तुमची पण चूक आहे. काय गरज होती त्या जामकरच्या एवढ्या विरोधात जायची? तो पण ठेव तुझं, यातलं आपल्याला कळत नाही ना, तिथं माणसाने बोलू नये. शांत बस. अप्पा दैत्यांचा कोप लय बेकार. तेवढी मिरवणूक परी व्हायला पाहिजे होती. नाही नाही,
मी तर म्हणतो आता दैत्याने जर गावकऱ्यांना तारास दिलाच ना तर या जामकरला ना चांगलं ठाणकवायचं. हा लक्षात ठेवा. आप्पा त्या जामकरचं राहू द्या, त्या नरक्या हडळीचा बंदोबस्त केला पाहिजे. तिला कसं आवरायचं ते बघा, ते सांगा. ए, सरपंच तू आहे का मी आहे? हा? प्रत्येक वेळ तुम्हालाच विचारतोय तू. हा? आणि ते काय आपल्या हातात आहे का? हा? हे बघा दैत्य शांत झाले ना ते त्यांची येतील. पण मी एकच सांगतो तुम्हाला, पुण्यांदा सांगतो, कोणाचा तरी बळी घेतल्या बिगार ना ते दैत्य काय शांत होणार नाही असं मला तरी वाटतंय. हा गुरुजी, तुमचं काय म्हणणं आहे यावर? 24 वर्षापूर्वी अशीच एक गोष्ट घडली. दैत्य नाराज होऊन निघून गेले. मिरवणूक अर्ध्यावरच थांबली आणि मग गावावर प्रचंड मोठं संकट आलं. मोठा दुष्काळ पडला. नदी कोरडी पडली, विहिरी सगळ्या आटून गेल्या, उभी पिकं करपून गेली, माणसं अन्न पाण्या वाचून तडफडून मरू लागली. यातून बाहेर पडायला फार काळ गेला. आता परत जर असं झालं तर गाव यातून नाही सावरणार. दैत्य कोपलाय म्हणजे गावाच्या विनाशाची सुरुवात. सगळं संपणार, सगळं उद्ध्वस्त होणार, सगळं उद्ध्वस्त होणार.